भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या नवी मुंबईच्या माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपत घर वापसी केली। संदीप नाईक विधानसभेवेळी राष्ट्रवादीत जाताना काही माजी नगरसेवकही सोबत गेलेले। आता याच सर्व माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपचं कमळ हाती घेतलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। तर मंत्री गणेश नाईक यावेळी उपस्थित होते। 23 नगरसेवक, 9 माजी नगरसेवक मिळून 32 आजी माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला। तर संदीप नाईकांसोबत गेलेले आजी माजी नगरसेवक पुन्हा भाजपत परतले, त्यामुळे संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे। संदीप नाईक यांच्याबाबत किंबहुना पक्षात कोणतीही चर्चा झाली नसून सध्या पक्षापुढे तो विषय नाही, असं भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी म्हटलेलं आहे। एक घटना असते, मग त्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या पार्टीचा राजीनामा दिला नव्हता। ते फक्त डायरेक्ट तिथे गेले होते, म्हणून त्यांना 6 वर्षासाठी। मग अशा परिस्थितीमध्ये संदीप नाईक यांनी पद्धतशीर राजीनामा दिल्यानंतर त्याला आमची पार्टी नकोच आहे ते त्यांनी स्पष्ट केलं, म्हणून त्यांच्यावर अशी आम्ही आजीवन परिस्थिती निर्माण केली होती। पण आज तरी संदीप नाईक हा कुठल्या आमच्या कोर कमिटीचा विषय नव्हता। आजचा विषय फक्त होता तो नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा होता, तो पूर्ण केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।